हॅलो फ्रेंड्स, स्टँडर्ड व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज स्पेशली व्हिडिओ आपल्या स्किनसाठी। तर बघा, आपण ब्लाऊजची व्हिडिओ बघतोय, रेसिपीची व्हिडिओ बघतोय। तर आज मी तुम्हाला सांगते, माझ्या स्किनचा प्रॉब्लेम असा आहे की आपण जर ब्लीच किंवा फेशियल केलं तर तो अजून काळा पडतोय चेहरा। त्याच्यासाठी बेस्ट इलाज आपण करायचं काय, इथे मी साधी दुधाची साय घेतली आहे। ही तर गुणकारी आहे, पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा अजून एक घटक जो आपल्याला टाकायचा आहे, तर आपण आधी तो आणूया। तर इथे बघा, हे आहे आपल्याला हळदीचं झाड। ही हळदीची झाडाची पानं। तर बघा, आता आपल्याला एकदम ओली हळद हवी आहे। रोज आपल्याला फ्रेश याच्यातून काढता येतील या हिशोबाने आपण इथे थोडासा जो तुकडा आहे तो मी इथून घेते। जास्त हळद आपण काढत नाही, अगदी थोडासा तुकडा मी इथून घेते। बघा, या पद्धतीने याला आपण वॉश करून घेऊया। तर बघा, आता आपण कुंड घेतले, त्यानंतर इथे आपण साय घेतली। याचा वापर कसा करायचा आहे तर यासाठी मी या पद्धतीने इथे दगड घेतलाय। का तर आपल्याला याला व्यवस्थित इथे हळद यात आपल्याला व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायची। कशी ती या पद्धतीने। हा जो आपला उपाय आहे, हा जर तुम्ही साधारणपणे 8 दिवस जर कंटिन्यू डेली तुम्ही 2 तास चेहऱ्याला हा पॅक जर लावून ठेवला तर निश्चित तुमच्या स्किनमध्ये इथे ग्लो आणि पूर्ण इथे व्हाईट स्किन आपली होईल। खूप छान ग्लो स्किन होणार आहे। त्यासाठी आपल्याला या पद्धतीने याचा वापर करायचा आहे। आता बघा, हे हवं तर तुम्ही एका डिशमध्ये किंवा एका वाटी त्याला काढून घ्यायचे आणि हे आपल्याला चेहऱ्यावरती लावायचे। तर इथे बघा, या पद्धतीने आपण हळदीचा पूर्ण वापर करून घेतलाय। फ्रेश हळद आपल्याला हवी इथे। तर बघा, या पद्धतीने तर हा जो लेप आहे कुठल्याही प्रकारचा आपल्याला खूप असा खर्च न करता आपण शॉर्टकट पद्धतीने आयुर्वेदिक आणि सगळ्या गोष्टी घरच्या घरी इथे आपण वापर करून हे आपल्याला चेहऱ्यासाठी अगदी आयुर्वेदिक याला म्हणता येईल। बऱ्याच वेळेला ज्या गोष्टी इलाज आपल्या घरच्या घरी असतो, पण आपण महागडे क्रीम इथे लावतो ज्याच्याने की स्किनला इथे साईड इफेक्ट होतो आणि चेहरा हा खराब होतो। त्याच्यामुळे हा जो उपाय हा आपल्याला फक्त 8 दिवस करून बघायचा नाही, याचा रिझल्ट मात्र मला तुम्ही नक्की रिप्लाय द्यायचा आहे की काय फरक पडलाय तो। तर हा पॅक आपण आता चेहऱ्यावर लावूया। तर इथे बघा, आता चेहऱ्यावरती इथे डार्क सर्कल्स झाले आणि मी या पद्धतीने इथे पॅक रेडी करून घेतलाय। आता याला सोपी स्टेप फक्त करायचं काय, आपण या पद्धतीने पूर्णपणे लावायचे। पूर्ण फेसला कव्हर करत आपल्याला हा पॅक लावायचा इथे चेहऱ्याला। हा माझा स्वतःचा अनुभव आहे। मी हा पॅक जो आहे तो साधारण बघा, या गोष्टीला मी 1 महिना माझा हा वापरून झालाय। बरेचसे माझ्या स्किनला इथे आता डाग होते, तर तुम्ही बघाल की चेहरा बऱ्यापैकी माझा क्लिअर झालाय। आणि हा अनुभव मी स्पेशली तुमच्यासोबत शेअर करण्यासाठीचा हा स्पेशली खास व्हिडिओ आज बनवलाय। तर नक्की तुम्हाला सगळ्यांना याचा यूज होईल। या पद्धतीने फक्त व्यवस्थित आपल्याला पॅक रेडी करायचा आहे। फ्रेश जी आहे आपल्याला अगदी फ्रेश क्रीम आणि फ्रेश हळद ही आपण इथे यूज करायची आणि याला वापर कंटिन्यू तुम्ही 8 दिवस करायचा आहे या पद्धतीने। बस, आणि याला 1.5 ते 2 तास आपल्याला या पद्धतीने लावून ठेवायचं आहे। आणि चेहरा वॉश करताना साबणाचा नाही तर तुम्ही बाजरीचं पीठ किंवा मग आपलं डाळीचं जर पीठ असेल त्याच्याने चेहऱ्याला लावून आपण याला व्यवस्थित चेहरा वॉश करणार। तर आता हा जो पॅक आहे मी या पद्धतीने बघा पूर्ण आता 1.5 तास याला ठेवणार आहे। फुल रेस्ट आपल्याला इथे करायचा आहे। मस्त वेगळं एक झोप आपण आता इथे घेणार आहोत आणि उठल्यावरती मी तुम्हाला चेहऱ्यावरचा जो ग्लो आहे तो चेहरा धुवून दाखवेन, पण त्यासाठी आपल्याला हवा आहे रेस्ट।
तर इथे बघा साधारण आपला 1.5 तास इथे झालाय आणि आता चेहऱ्याला जसं की म्हटलं आपल्याला साबण वगैरे लावायचं नाही, तर इथे मी बाजरीचं पीठ घेतलंय. हवं तर तुम्ही डाळीचं पीठही इथे घेऊ शकता. त्याला आपल्याला करायचं काय, साबणाऐवजी आपण हे लावून चेहरा इथे पूर्णपणे वॉश करून घेणार आहोत. डार्क सर्कल्स खूप झाले या पॉइंटला. बघा आपण इथे मी पूर्णपणे हे पीठ इथे साबणासारखं आपल्याला इथे लावायचं आहे आणि चेहऱ्याला कुठल्याही प्रकारचा साईमुळे चिकटपणा राहणार नाही. या पॉइंटने आपल्याला इथे चेहरा वॉश करून घ्यायचा. एकदा लावलंय मी इथे, पण चेहरा जो तो आपला इथे अजून थोडा चिकट वाटतोय, त्याच्यामुळे परत एकदा इथे पीठ लावतीये. आणि डन. तर बघा चेहरा इथे वॉश करून झालाय आणि आजचा जसं म्हणाल तर माझे ऑलरेडी 1 महिना झालाय चेहऱ्याला लावून, आणि आजचा मी पहिला व्हिडिओ तुमच्यासोबत हा शेअर केलाय. हे तुम्हाला 8 दिवस करून बघायचं आणि आता तुम्हाला रिझल्ट काय भेटतो हे मला कमेंटद्वारे नक्की कळवायचं. रोजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज कटिंग आणि शिलाई करून बघतोय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पनीरच्या व्हिडिओ बघितला की आपण रेडीमेड ग्रेव्ही न घेता आपण घरच्या घरी ग्रेव्ही तयार करून हॉटेलसारखी भाजी कशी बनवू शकतो. आणि आज जो हा माझा मी अनुभव होता, हा स्पेशली जे माझे सगळे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी हा शेअर केलाय की आपण स्वतःसाठी काहीतरी करावं आणि वेळ काढावा. तेवढ्यासाठी आजचा मी माझा अनुभव तुमच्यासाठी शेअर केलाय. या अनुभवातून तुम्हाला काय वाटतं आणि काय रिझल्ट भेटतो हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. नेक्स्ट व्हिडिओ आपण तुमच्या कमेंट्सनुसारच पुढचाही तयार करणार आहोत. आजच्या व्हिडिओला मात्र तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.